श्री विजयो ज्योतिर्देवा नित्यर्मती मम. गीतेच्या आधारावर ही ज्ञानेश्वरी टीक तयार झाली. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला निर्माण झालेला मोह दूर करण्याकरिता कुरुक्षेत्राच्या मैदानावर जे सांगितले, जे उपदेश केला गेला भगवंताच्या मुखातून, तिचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. घरात सांगितलेला विषय नाही, बैठकीत सांगितलेला विषय नाही, युद्धभूमीवर सांगितलेला विषय. या ज्ञानेश्वरीमध्ये पहिला सांगणारा कृष्ण भगवान, ऐकणारा अर्जुन, दुसरा सांगणारा संजय नावाचा नौकर कौरवांचा, ऐकणारा धृतराष्ट्र, तिसरे सांगणारे ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्ही आम्ही ऐकणारे. गीतेचे 700 श्लोक आहेत. आमचे गुरुजी बोलून गेले, कर्म, ज्ञान आणि उपासना हे ज्ञानेश्वरीमध्ये विषय आलेला आहे. केवळ अर्जुनाकरिताच गीता सांगितलं म्हणलं तरी चालेल. गीतेचा अर्थ सर्वाला कळत नव्हता म्हणून ज्ञानोबा 12व्या शतकामध्ये अवतीर्ण झाले आणि गीतेचा अर्थ प्राकृतामध्ये मराठीमध्ये केला. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता दे. अर्जुनाला एक प्रकारचा सात्विक मोह निर्माण झाला. मोहाचे प्रकार आहेत 3: राजस, तामस आणि सात्विक. भगवान कृष्ण परमात्मा सांगत आले, अर्जुन ऐकत आला. ऐकता 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 पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. अर्जुनाचा सगळा मोह गेला. 18व्या अध्यायातला प्रसंग आहे. सगळी जशीच्या तशी पूर्ण गीता संजयाच्या मुखानं धृतराष्ट्र ऐकेला. सोयी केलता सांगायची. युद्धभूमीवर काय चालले, कृष्ण काय बोलत होता, अर्जुन काय म्हणत होता, माझ्या मुलांची अवस्था कशी आहे, सगळं संजय सांगत होता. धृतराष्ट्र घरी ऐकत होता, कौरवांचा बाप. ऐकून बी काही उपयोग झाला नाही. पालते घागरी घातले जीवन. घागर पालती घाला, वरून किती पाणी घाला, मध्ये थेंब राहणार नाही. तसं गीता पूर्ण ऐकला धृतराष्ट्र हे आंधळ. पुत्र मोह नाशिला म्हातारा. 101 मुलं होते, पण आपल्याच मुलाचं स्वार्थाकरिता. तुम्ही बघा, माझं ते माझं नाही, माझ्या भावाचंच आहे, आणि भावाचं ते भावाचंच आहे, असं म्हणणं म्हणजे रामायण. भरत काय म्हणत होता, हे अयोध्या नगरीचं राज्य माझ्या दादाचं आहे, रामाचं आहे, वडील भावाचं आहे. अरे तुझ्या ईशाचं, माझं नाही, माझं बी त्याचंच आहे, त्याचं बी त्याचंच आहे. नंदीग्रामात बसला. हे रामायण आहे. माझं ते माझंच आहे, माझ्या भावाचं पोराचं बी माझंच आहे, असं जे म्हणतात ते महाभारत आहे. पांडव पंडूचे भावाचेच मुलं होते, पण धृतराष्ट्राचं म्हणणं असं होतं की सगळं राज्य माझ्या मुलाला, दुर्योधनाला, माझ्या मुलाला मिळावं, भावाच्या मुलाला काही देऊ नये. युद्धाचा प्रसंग आला. कृष्णाने शिष्टाई करून पाहिले. कृष्ण शिष्टाई आहे, तुम्ही बघा. 3 पावलं जमीन देणार नाही म्हणला. सुईच्या टोकार बसेवडी माती सुद्धा देणार नाही. भगवान कृष्ण परमात्मा हस्तिनापूर नगरीमध्ये जाऊन शिष्टाई केले. न ऐकल्यामुळं परत आले. युद्धाचा प्रसंग तयार झाला. युद्धामध्ये कौरव एका बाजूला, पांडव एका बाजूला. कौरवाकडे 11 अक्षरी दळ होतं, पांडवाकडे 7. पांडव सत्यवादी होते, धर्मानं वागणारे होते. केव्हाही सत्याचाच विजय, थोडा त्रास होईल. भगवान के दरबार में देर है मगर अंधेरा नाही म्हण. सत्याच्या बाजूला माणसं कमीच पडतात. देशोदेशीच्या राजाला त्या काळामध्ये पत्र दिल्यावर जास्त संख्या राजे, महाराजे, सैनिक सगळेच कौरवाकडच्या बाजूला गेले. 11 अक्षरी दळ होतं. युद्ध ठरल्या प्रकार भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला
ईशाला आले. ते सगळं सांगत बसत नाही. मागणी मागायला गेलते, तेव्हा तुम्ही द्वारकेचे राजे आहात. पहिले दुर्योधन गेला, नंतर अर्जुन गेला, पण देव झोपले होते. असं सेवकाने सांगितले, आमचा राजा झोपलाय, झोपेतून उठवायचं नाही, उठल्यानंतर तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. दुर्योधन म्हणला, मी राजा, हे राजा, पायथ्याकडे कशाला बसावं, कमीपणा येईल म्हणून उशाकडे बसला. कृष्णाच्या पायथ्याकडे थोड्या वेळाने अर्जुन गेला. अहो, तुमचा दुर्योधन मध्ये गेलाय. मग येऊन दंड झालं, जरा मागे पडलो येण्याकरिता. आणखीन कृष्ण बोलले नाहीत, झोपलेले. अर्जुन जाऊन पायाकडे बसला. शहाण्या माणसं, भक्त लोक पायापाशी जागा मागितली. ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीची. तुका म्हणे, काही न मागू आणि कण तुझ्या पायी सुख. देव का झोपतो? लगे देव झोपणार, आम्ही कोणी जिवंत राहत नाही. पांघरण काढले, असं ताडकर उठून बसले तर पायाकडला दिसला. अर्जुना, केव्हा आलास? हे उशाकडलं म्हणलं दुर्योधन. त्याच्या अगोदर मी आलो 2 घंटे. अरे, माझा नेम आहे, ज्याला पाहिले त्याला मी बोलतो. नाही, मी अगोदर आलो, मला बोला. बरं, दोघांचं येण्याचं कारण तर काय? युद्धाची तयारी झाली राजाच्या वाटणीसाठी. सगळे राजे आमच्याकडे काही, त्यांच्याकडे काही गेले. आता तुम्हाला मागायला आलो, तुम्ही कोण्या बाजूला येता? दुर्योधन गडबड करत होता. जाऊ दे, दुर्योधनच उचलू दे. खरं तर पहिला मोका मागायचा होता अर्जुनाला, पण दुर्योधन गडबड करला. देवाला कळाला ह्यानं का मागताय ते. अंतरातलं कळतं म्हणून त्याला अंतर्यामी नाव पडले देवाला. तुमच्या मनात अभिमान आलाय का, कपट आलंय का, दांभिकपणा आलाय का, तुमच्या मनामध्ये प्रेम आहे का, भाव आहे, हे सगळं देवाला कळतं. त्याचं नावाच्या न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. काही लोकांना सांगितल्यावर कळणार, काही लोकांना सांगितल्यावर कळतंय, आणि काही लोकांना देवाला सांगण्याच्या अगोदर कळते. चला, माझी सैन्य एकीकड, मी एकीकड. 2 वाटण्या केलो. दुर्योधना, चल तू उचल. तुला काय सेना पाहिजे माझी, यादव सेना का मी पाहिजे? आणि हे बघ, मला जे कोणी घेईल, शस्त्र धरणार नाही, अस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. जमलं तर 4 गोष्टी ज्ञानाच्या, नीतीच्या, शहाणपणाच्या प्रसंगाला सांगेन. आता ह्याला नेऊन काय करावं म्हणला दुर्योधन. उगं पोसावं लागल की व्यवस्था, उलट दूध द्या आणि चहा द्या. हे सैना तरी युद्धाच्या कामाला येईल म्हणून दुर्योधन देवाची सैना घेतला. अर्जुना, तुझं म्हणणं काय? अर्जुन सांगितला, देवा एकदम समाधान आहे, तुम्ही माझ्या बाजूला यावं असं माझी इच्छा होती. माझ्या मनातलं नवस पावलं. ऐसे चिंतित होतो मानसी, नवस फळले 900. चला, सैन्य घेऊन दुर्योधन गेला. आणि कृष्ण पांडवाचा इशारा आल्यामुळं पांडवांच्या घरी गेला. आता युद्ध होणार उद्या चालू. बसून राहा कृष्णा, राज्य मिळेल ना मिळेल, तुम्ही मी राजे आहात द्वारकेचे. उगा बसून राहा, आम्ही लढाई करू, राज्य मिळेल किंवा न मिळत. कृष्णाने म्हणले, अरे सांगणारा माणूस जवळ पाहिजे. तुला काही काम पडलं, प्रसंग पडलं, काही सुधारला गेलं युद्धभूमीवर, रणभूमीवर मला घरी विचारा येतोस का? मी 4 गोष्टी सांगतो म्हणलं, 4च सांगतो, पण नीतीच्या सांगतो. सांगणारा जवळ जावं लागतंय. आणि जीवनाला सांगणाऱ्याची गरज आहे, ध्यान ठेवा. आपले वडील, भाऊ, शहाणी माणसं, आई बाप, संत, गुरु सांगितलेलं जरा माणूस ऐकत जाऊ. ऐकेल तर बरं पडते. आता काही लोकांची ऐकायची तयारीच नाही, फार अवघड आहे. मग काय म्हणणं आहे? काही नाही, तुझ्या रथावर सारथी होतो. तुमच्या हातात लगाम घोड्याचे, तुम्ही सारथी ड्रायव्हर व्हा. नाही, मला काही वाटत नाही. देवाचा एक बाण आहे, भक्ताचं काम करत असताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. बर का? ऐशी आशी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. मागे पुढे बघत नाही.
म्हणून मला लाज वाटत नाही, मी तुझ्या घोड्यावर तुझ्या रथावर सारथी होतो. आता ज्ञानेश्वरी मध्ये ओव्या आल्यात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण करीत असे. दुसरा आणि 14 चरणाचा अभंग आहे. सारथी झाला अर्जुनाचा, दास साचा सेवकाचा दासा. युद्ध चालू झालं, मध्ये भगीरथ उभा केले. सांगितला होता अर्जुन, देवा तिकडच्या बाजूला कोण कोण आहेत मला बघायचंय पहिले. दोन्ही सैन्याच्या मध्ये भगीरथ उभा करा. कौरवाच्या बाजूला द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अतिरथी, महारथी हे सगळेच लोक होते. असा अर्जुन पाहिला, अरे हे द्रोणाचार्य मला धनुर्विद्या शिकवली, त्याच्यावर बाण मारू. भीष्माचार्य हे बुडातला पितामह आहे, आजोबा पंजोबा, ह्याला कसं मारू मी. पण हे सगळे माझे चुलत भाऊ आहेत. केवळ राज्याच्या वाटणीसाठी एवढ्या लोकांना मारून हे असलं अघोर पाप भोगण्यापेक्षा देवा मी युद्ध करणार, मग रथावरून उडी टाकून धनुष्य हातातून गळून पडलं. अंगाला घाम सुटला अर्जुनाच्या. बर का, ते न धरताच निष्ठले, नेनो हातीचे गळून पडिले. धनुष्यबाण गळून पडलं. अर्जुन असं घामानं जर्जरभूत झाला. अरे काय झालं अर्जुना. काही नाही देवा, एवढं पाप करू का मी. कुठेतरी अघोर पाप करण्यापेक्षा संन्यास घेतो, भीक्ष मागून जीवन जगेल, पण पाप करणार नाही. कारण माझ्या हातातून पाप झाले की देव दूर गेला. कळतंय ना. मजा बघा तुम्ही. तरी वधू करू गोत्रदांचा, सरी वसोटा होईल पापाचा. मज जोडला असे तू साचा, हातीचा निघून जासी. पाप केल्यावर तू बघा तुम्ही, पाप आपल्या हातातून घडलं की पापी लोकांपाशी देव थांबत नाही. म्हणून जीवनामध्ये पाप करायचं नाही. अरे विनाकारण लोकांना त्रास देणं पाप आहे, निंदा करणं पाप आहे का नाही. कोणाचा अपमान करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, परस्त्री करणं पाप आहे, आधर्मानं वागणं समजा पाप आहे. आणि पापी लोकांच्या संगतीत राहणं हे तरी महापाप आहे. तुम्हाला मित्र करायचा असेल, अयोग्य माणसाबरोबर मैत्री करू नका, पापी माणसाबरोबर मैत्री करू नका. शहाण्याबरोबर मैत्री करा, मूर्खाच्या मैत्रीत राहू नका. परमार्थ करणारा माणूस सज्जनाच्या संगतीनं चालावं. त्याला स्त्रियाची सुद्धा गरज नाही. चिरंजीव पण काढून बघा तुम्ही. मूर्खाची पाप्याची स्त्रियांच्या संगतीमध्ये परमार्थ कडाला जात नाही. हा, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाशाना चिरंजीव पदार्थ येत नाही. नको नको स्त्रियाचा संग, बर का. कारण नको नको स्त्रियाचा परमार्थ करीत आघात पुरुषाचा. पापापासून भिवून वागतो. कशाला घेऊन माणूस, पण पापाला भिव. अर्जुन खाली पडला. देवाने सांगायला लागले. सांगता सांगता हे 18 अध्याय तयार झाले. 18व्या अध्याय शेवटच्या कडेला सांगता सांगता कृष्ण सांगत होते, अर्जुन ऐकत होता. अर्जुनाचा मोह गेला. अरे तू मारल्यामुळे मरणार आहेत का. तू जगाचा का नियंता आहेस. लढाई करायचं कर, क्षत्रियाच्या कुळात जन्माला आलास. कदाचित ते तुला मारतील. तू इथं कशाला आलास. तू पाठ देऊन पळून गेल्यावर म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा व्याला. बरं, क्षत्रिय रणामध्ये मेलं तर मोक्ष आहे, जिंकला तर व्हावा आहे. आता नग म्हणून पडतोस तर जगात समजा तुझी अपकीर्ती होईल. क्षत्रिया रणी पळवून जाणे, ते कोण साहे लाजीरवाने. अर्जुनाला बोध झाला, मोह गेला, अज्ञान गेलं. पण ही जी गीता हे ऐकत ऐकत आलं. संजय तिथं जे झालं ते घरी सांगत होता. तशी सोय बी केलं. त्यानं प्रश्न केला, संजय यार तू माझा नोकरदार आहेस. कोण म्हणते धर्तराष्ट्र. हे सगळं पालाड राहू दे, तुझं मत काय. अरे युद्धामध्ये विजय माझ्या मुलाला मिळेल का माझ्या भावाच्या पोऱ्याला मिळेल. हे प्रश्न आहे राजाचा. आता याला कळाले पण वळला गेले. तुझ्या पोरेला यश मिळत नाही, तुझ्या भावाचे पोरे विजयी होत्या त्या लढाईच्या शेवटी असं म्हणावं. नऊ करून काढून टाकते. आता काय करावं बाबा. पगार बंद होतीये.
डायरेक्ट बोलाव का इनडायरेक्ट बोलाव, विचारामध्ये पडला. ते राजा काय केलं मग, असं पोपट पाळलं होतं म्हणून काही लोक पाळतात. त्याला पोपट एवढा आवडा पिंजऱ्यामध्ये ठेवला होता बैठकीला. हे जर मेले मग कोणी सांगितलं तर त्याला फाशीची शिक्षा. पोराचं आडले सांगायला. एके दिवशी अचानक रात्रीमध्ये पोपट मेलं. राव जाऊन कळवा राज दरबारात, राजाला घरी सांगा तुमचा पोपट एवढा आवडीचा पाळलेला मेला म्हणून. कोण सांगा, मरणाची वार्ता सांगणाऱ्याला फाशी आहे. प्रधानजी म्हणले मला तरी गेल्याशिवाय भाग नाही. गेला प्रधान, सरकार तुम्ही पाळलेला पोपट पिंजऱ्यामध्ये असं डोळे वटारले, चालून गेलाय, पाय वर केले, पंख ताटल्यात, केस हलना, पापणी हलना, असं ताटून गेले, डोळे वटारून गेले. अरे मेला म्हण की, मी म्हणणार तुम्ही म्हणा, मी जर मेला म्हणावं तर मला फाशी येते. तुमचाच कायदा आहे की, असं पडल्यावर मी सांगितलं. तीच गोष्ट सांगायची आहे. तोंडावर तुझ्या पोराला यश मिळणार कौरवाला, असं जर त्या आंधळ्याला धरतराटला म्हणावं तर नोकरीहून काढतोय. प्रश्न तर आहे, सांग तुझं काय मत आहे, कोणाला यश मिळतंय. त्यावेळेस हे बोललेली या ज्ञानी गीतेमध्ये समजा श्लोक काही धरतराष्ट्राचे आहेत. अर्जुन उवाच, कृष्ण उवाच, संजय उवाच, समजा श्लोक आहेत गीतेचे बघा. संजयानं सांगितलं, सांगतो सरकार, तुम्ही माझे मालक आहात, राजे आहात. यत्र योगेश्वर श्रीकृष्ण, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहे, यत्र योगेश्वर श्रीकृष्ण, कृष्णाला 8 नावं पडल्या, त्यापैकी योगेश्वर कृष्ण गीता सांगताना पडले. राधे बरोबर राहिला राधा कृष्ण, गोकुळात गेला जन्माला आला बाळकृष्ण, गोपाळात राहिला गोपाळ कृष्ण, इथं बाळकृष्ण नंदा घरी, 8वं नाव आहे. मग आता काय, ज्या बाजूला श्रीकृष्ण भगवान आहे, यत्र योगेश्वर श्रीकृष्ण, यत्र पार्थ धनुर्धरा, धनुर्विद्या शिकलेला अर्जुन ज्या बाजूला आहे, ज्या पार्टीला आहे, जिकडे आहे, तत्र म्हणजे तिकडं. श्री म्हणजे लक्ष्मी संपत्ती, विजय म्हणजे यश, बरं का. तत्र श्री विजयो मम मती, माझं ठाम मत आहे असं बोलाय बी हिंमत लागते. हे काम असंच व्हावं लागतंय. माझं तर मत आहे, ज्या बाजूला देव आहे तिकडं विजय जाईल. झाला तर बोल आम्ही ना संपवतो. आणि आपले हे करायचे समजा. आता हे सुरू केलं बोलायला. अरे कृष्ण असला म्हणजे काय झालं, माझ्या पोराकडे 11 अक्षणी दळ आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्णबीकडेच आहे, कृपाचार्य आहेत. त्यांना सांगितलं, राजे धरतराष्ट्रा, पांडवाच्या बाजूला एकच आहे, एकच. हे एक शब्द आहे ना, कुठं कुठं देवाला उद्देशून बोलायला शब्द आहे. एक धरीला चित्ती, आपुला तो एक, असं एक समजा, हे देवाला समजा अनुसमजून बोललेला आहे. पांडवाच्या बाजूला एकच श्रीकृष्ण आहे. त्याच्या जर बरोबरीला सगळं जग जरी उभा केलास तरी त्यांना विजय मिळू शकत नाही. त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. उत्तर आहे बरं काय, कृष्ण आहे. श्री म्हणजे संपत्ती. अहो देवावडा जगामध्ये श्रीमंत कोण आहे? देव दाता लक्ष्मीचा पती, आणि माझे मागणे ते किती, लक्ष्मीचा पती आहे. संतावडा जगात कोणी दयाळू नाही, देवावडा कोणी श्रीमंत नाही. लक्ष्मीचा मालक आहे, आणि देव सांगितला तिथं लक्ष्मी जाऊन राहते. अमुक घरी जाऊन राहतोय. सांगितला होता भीमकराच्या पोटी जन्माला ये लक्ष्मीची, तेव्हा सांगे ऋषिकेशी, कौंडण्यपुरासी जावे वेगी. आज तुमच्याकडे लक्ष्मी आहे, आणि जास्तीत जास्त लक्ष्मीला सुद्धा मान आहे. लक्ष्मी हे देवाचं स्वरूप आहे. कृष्णाकडे, पांडवाकडे श्री म्हणजे लक्ष्मी, तत्र श्री विजय. समजा देवाकडे 6 गुण आहे. झालं ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, ते 6 गुणवरी वसती जत मनोनी तो भगवंत. औदार्यपणा, देवावडा जगामध्ये उदार कोण आहे? उदार तो हरी, ऐशी कीर्ती जराच आहे. देवाने एक गुण आपल्या भक्ताला देऊन टाकला. म्हणून माझं ठाम मत आहे, कृष्ण ज्या बाजूला आहे तिकडे विजय मिळेल.
म्हणून आपल्या पाठीमागे देव राहावा. तुम्ही देवाच्या बाजूला जा, देव तुमच्या पाठीमागे राहिला की काम संपलं. देवा उगा थांबून राहा. पण रात्री बोलून गेलो, देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकष्ट. खूपच त्याचा प्रसार करून बोलायचा आहे, पण बोलत नाही. वेळेला अनुसरून आपल्या पायी दिंडी तळोदा ते पंढरपूर माघ पायी वैद्य दिंडी सोहळा आहे. आणि आजचं हे प्रवचन म्हणजे आपल्या दिंडीतलं शेवटचं प्रवचन. परमार्थाची कधी समाप्ती होत नाही, भक्तीची कधी समाप्ती होत नाही, भक्ती चालू ठेव. पतिव्रतेची कधी समाप्ती होत नाही, भक्तीची समाप्ती होते का? आता भक्ती केलो या देहामध्ये झालं पुरे, आता असं म्हणायचं नाही. एका जन्मात भक्ती केली तर पुढच्या जन्मात ती भक्तीच मागितली, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी. किती जरी समजा देवाचं भजन केलं, भक्ती केलं, तरी त्याचा वीट येणार नाही. विटे आयसे सुख नवे भक्ती रस, मग पुढता पुढती आस सेवा. देवा मला जन्म घे दे, तेव्हा घेतो. मला पंढरीची वारी करायची आहे, भजन कीर्तन करायचं आहे, दान धर्म करायचा आहे, सत्कर्म करायचा आहे, साधू संतांच्या संगतीत राहायचं आहे. एवढ्यासाठी घेईन मी जन्म यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा घ्या. झालंय पंढरपुरात गेल्यावरती विधी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झाले लोटांगण महाद्वारी. हे हरिनाम कीर्तन तोंडानं नाव घ्या किंवा भजन कीर्तन ऐका आणि जीवनामध्ये साधू संतांची पूजा करा. अरे देवाचं नाव घेतो तर संतांचा तिरस्कार करतो, देवाला बरं वाटेल? माईला जीव वाटतोस, लेकराला मारून बाहेर घालतोस. देवाचं भक्ताचं नातं म्हणजे माई लेकरासारखं आहे. काही लोकांना देवच पाहिजे, संत नकोय. म्हणून संतांची पूजा ही सुद्धा महत्वाची आहे. आणि घालीन लोटांगण, पंढरपूरला गेल्यावर महाद्वारी कुठे तर लोटांगण आला असं लोळून पाया पडा. घातली लोळणी गा कुंडली केवाळ म्हणती, पुण्य ठाव निर्विवरे तटी. झाली अद्रस दृष्टी, ओळला प्रेमदाता गेली अमृत वृष्टी. वाळवंटात घातलेलं लोटांगण आहे. गौड खामापाशी सुद्धा लोटांगण आहे, महाद्वारात लोटांगण आहे. माणूस जन्माला आल्यावर भजन कीर्तन ऐकावं, साधू संतांची सेवा करावं, आई बापाची सेवा करावं. मी मागे बोलून गेलो, आईमध्ये देव पहा, बापामध्ये देव पहा बर का. मात्र देव भव, पित्र देव भव. आणि साधू संतांमध्ये सुद्धा देव पहा. संत हे देवाच्या रूपाचेच आहे, ते देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा पुंडलिका. सेवा